हॅलो, कसे आहात? मी बघा आज गाजरचा हलवा बनवत आहे. आणि बघा मी पहिल्यांदा गाजर धुवून घेतलेले आहे आणि त्याची साल वरची काढून घेते आणि परत नंतर गाजर किसून घेणार आहे. त्यानंतर गाजर किसून घेऊन ते अगोदर किसायच्या अगोदर गाजरचे बुके कट करून त्यानंतर मी गाजर किसून घेणार आहे आणि नंतर मी हलवा बनवायला घेणार आहे. हलवा बनवताना तुम्हाला मी रेसिपी मी नक्कीच दाखवेन. हलवा बनवताना रेसिपी मी 2 दिवस झाले बनवायचा म्हणते. तर मला काल तर मला दूधच भेटले नाही, त्याच्यामुळे मी काय बनवू शकले नाही. दूध संपलं होतं इथे. आणि आज आता मी ते हलवा बनवत आहे. आणि आता मी गाजर पहिल्यांदा किसून घेते. आणि इथे तर तुम्ही बोलशीला कानाला स्वेटर वगैरे इथे थंडी खूपच आहे. आत्ता मी दूध आणायला गेले तर बाहेर तर धुके पूर्ण पडलेलं आहे. त्यानंतर दूषित हवा, इकडे हवामान दूषित आहे. हे बघा मी आता गाजर किसून घेत आहे आणि त्यानंतर मी दूध गरम करायला ठेवले. दूध गरम झालेलं आहे माझं. आणि त्याच्यामध्ये मी तर मला अजून वेलची वगैरे सोलायचे आहे. थोडंसं ड्रायफ्रूट पण मी त्याच्यामध्ये घालणार आहे. आणि थोडासा खवा वगैरे मी तर खवा तर आणून सोडलेला आहे. आणि तर मी बाहेर गेलो तर एवढी दूषित हवा आहे की आपण धुक्यासारखं दिसत आहे, पण ते धुके नाही, विषारी हवा आहे. आता मी गाजर पटपट किसून घेते आणि त्यानंतर गाजर किसून झाले की मी हलवा बनवताना तुम्हाला दाखवते. मी आता पहिल्यांदाच हलवा बनवायला घेतलेला आहे. अजून मला जेवण तर बनवायचंच आहे. मी तर माझं जेवण लेटच असतं, तुम्हाला मी बोललेलेच आहे. आणि आता मला जेवण पण बनवून घ्यायचं आहे. मी काय आता जास्त काय बनवणार नाही. माझी सकाळची आमटी शिल्लक आहे, माझा भात पण शिल्लक आहे. फक्त आता मी काय नुसती भाकरी आणि सुकी भाजी बनवणार आहे. दुसरं काय आता जेवणामध्ये बनवणार नाही. मला काय सकाळपासून मला व्हिडिओ बनवायचं भेटत नाही. मला सकाळचे काम खूप असते आणि काम करता आणि माझा मुलगा पण मला खूप बनवतो. म्हणजे माझे मिस्टर कामावर जातात, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला टाईमच भेटत नाही. आणि थंडी पण खूप असते सकाळी. आणि जेवण वगैरे नाश्ता वगैरे बनवते, जेवण बनवते. आणि मी माझ्या कामावरून मी आतून बाहेरच निघत नाही. जास्त करून मी मुलाला पण बाहेर घेऊन जात नाही. तुम्ही तर बघताच न्यूजला किती दिल्लीमध्ये दूषित हवामान आहे आणि त्याच्यामुळे मुले वगैरे आजारी पडतात. त्याच्यामुळे मी मुलाला बाहेर घेऊन जात नाही. मी शक्यतो जास्त घरातच असते. आणि मला बाहेर जायचं म्हणलं तरी मला कंटाळा येतो. आता गरमीमध्ये मी संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत घरी येत नव्हते. आणि आत्ता तर मी दिवसभर रूममधून बाहेर जात नाही. बघा तुमच्याबरोबर बोलत माझं आता गाजर पण किसून झालेलं आहे. आता माझी 2 गाजरे बाकी राहिलेले आहेत. मी आत्ता तुम्हाला गाजर आता किसून घेते. तुम्हाला मी हलवा बनवताना मी तुम्हाला दाखवते मी कसा हलवा बनवत आहे. मी पहिल्यांदा बनवलं होतं 1-2 वेळा आणि त्यानंतर मी आता पहिल्यांदाच इथे आल्यापासून मी आता पहिल्यांदाच हलवा बनवत आहे. कारण मी पाठीमागे मी गाजर घेऊन आले, पण माझे असेच गाजर खराब होऊन गेले. तर मी काय तो हलवा बनवलाच नाही, कारण माझ्याकडे खिसण्यासाठी खिसणीच नव्हते तेव्हा. आणि त्याच्यानंतर आत्ता मी दिपवायच्या टायमिंगला खिसणी तर घेऊनच आले. मी करंजी वगैरे केली होती, त्याच्यामुळे मी खिसणी वगैरे बाजारातून सगळं सामान घेऊन आले. माझ्याकडे जे काही नव्हतं ते मी सगळं घेऊन आले. आणि आत्ता आम्हाला थंडीमध्ये शेकण्यासाठी एक हिटर खरेदी करायचा आहे. आम्ही आता 2-3 ठिकाणी बघितला तो हिटर. आम्ही त्याशी सदर मार्केटला पण बघितला हिटर, पण तो काय हिटर ते काय वॉरंटी देत नाही. 1 मोसम अशी वॉरंटी देतात. आणि मी आता बघत आहे तो आता आम्ही घ्यायचं बोलले आहे. आम्ही वॉरंटीचाच घेणार आहे, कारण आपल्याला कायमस्वरूपी झाला पाहिजे. चला आता माझं गाजर खिसून झालेलं आहे. आणि आता मी गाजर खिसून झालं. आता मी ही खिसणी तर धुवूनच पहिल्यांदा घेतली, कारण धुवून मी ठेवते. कारण धुवून नाही ठेवली तर ती खराब थोडीशी सांबर वगैरे, त्याच्यासाठी पहिल्यांदा धुवून ठेवली टिकत असतं. मग आता मी खिसणी पहिल्यांदा धुवून ठेवते. आणि त्यानंतर मी आता वेलची सोडून घेत आहे.
वेलची मी आता सोडून घेते आणि वेलची सोडून झाले तर आता माझं दूध काय गरम झालेलंच आहे. नंतर मी हलवा बनवण्यासाठी तयारी आता करत आहे आणि त्याच्यानंतर मला अजून माझं जेवण पण बाकी आहे. मला जेवण बनवून त्यानंतर मला खूप कामे आहेत. मी आता 4 पद्म घेतलेले आहेत. 4 पद्म घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि बदमच तेवढी माझ्याकडे आत्ता सध्याला उपलब्ध आहे कारण मला ड्रायफ्रूट संपलेलं आहे. आणि त्यात मी ते पण मी किसून घेणार आहे. बारीक करून घेते जरा. माझ्याकडं काही कलबत्ता नाही, दांडा पण नाही, त्याच्यामुळे मी आता हे थोडंसं लाटण्याने जराशी बारीक करून घेते पिलायची. आणि ती बारीक झाल्यानंतर मी कढई आता गरम करायला ठेवलेली आहे. आता मी कढईमध्ये किसलेलं गाजर टाकलेलं आहे आणि जरा ते आता मी सगळं गरम करून घेते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे आणि हे सगळं परतून घेत आहे. कढईमध्ये मी गाजर टाकलेलं आहे. आता गाजर हलवून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकते आणि चेचलेली वेलची टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये चेचलेली वेलची टाकून घेतली आहे आणि त्यानंतर मी वेलची जराशी हलवून घेते, एकत्र करून घेते. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकणार आणि खवा टाकणार आहे. आता मी त्याच्यामध्ये खवा टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर खवा टाकल्यानंतर मी साखर टाकून घेते आणि त्याच्यानंतर मी दूध टाकणार आहे. नंतर मी जे दूध घेतलेलं आहे ते थोडंसं किसून घेणार आहे. आणि माझा गाजरचा हलवा रेडी झाल्यामुळे मी तुम्हाला दाखवेल आहे. मी आता काय माझ्या मिस्टरांना जास्त गोड आवडत नाही त्यामुळे जास्त मी गोड बनवणारच नाही. नॉर्मल गोड बनवणार आहे. जास्त गोड बनवलं की ते काय खात नाही. आता बघा मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे. साखर मी चांगली घेता त्याच्यापर्यंत हलवून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये आणि थोडीशी साखर टाकते. आता मी त्याच्यामध्ये दूध टाकून घेत आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि बघा आता त्याला असा कलर आलेला आहे. छान असा कलर आलेला आहे. आणि आता माझा गाजरचा हलवा थोड्या वेळात रेडी होईल. त्याच्यासाठी मी आता थोडंसं ड्रायफ्रूट किसून घेते म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मी आता ड्रायफ्रूट टाकणार आहे. ड्रायफ्रूट किसून घेते आणि मी तोपर्यंत माझा हलवा तयार होत आहे. तर आज बाहेर जायचं होतं मला, थोडीशी माझी क्रीम वगैरे माझी संपली होती. मला ते मेडिकलमध्ये गोळ्या पण आणायला जायचं होते पण मी काय थंडी असल्यामुळे मी काय आज गेलेलेच नाही कारण जाणार होते. माझा मुलगा पण झोपलेला होता आणि माझं पण मन झालं नाही. थंडीमुळे बाहेर जायचं मनच होत नाही त्यामुळे मी काय गेलेच नाही मार्केटला. आणि आता उद्या तर जाणारच आहे नक्की. उद्या इंजेक्शन हे घ्यायचं आहे त्याच्यासाठी उद्या आम्ही जाणारच आहे. मग उद्या गेल्यानंतर मी तुम्हाला मी तिकडचं थोडंफार दाखवेन. आता माझं हलवाचा थोडा तयार झालेलाच आहे. आता मी तो हलवून घेते तयार झाले का बघते आणि त्याला तर कलर बघा किती छान आलेला आहे. वास तर किती छान येत आहे आणि मला अजून जेवण पण बनवायचं आहे. आणि मी आता ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडंसं ड्रायफ्रूट टाकून घेते
ते आता परत ड्रायफ्रूट टाकल्यानंतर त्याच्यामुळे हलव्याला टेस्ट छान येते. आणि हलवा रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच. आता माझा हलवा बनवून रेडी झालेला आहे. बघू शकता आता मी हलवा बनवलेला. बघा तुमच्या बी तोंडाला पाणी सुटेल हलवा बघून. बघा आता हलवा बनवून घेतलेला आहे. आता मी भाकरी बनवून घेते. भाकरी काय गावाकडून मी पीठ दळून आणलं तर इथं काय ज्वारी वगैरे मिळते पण ती काही चांगली भेटत नाही आणि त्याच्यामुळे मी गावावरूनच घेऊन येते. आणि चक्कीमध्ये बारीक करायला गेलो तर दळायला गेलो तर चक्कीमध्ये येते तर मोठ्या चक्क्या आहेत त्याच्यामध्ये पीठ दळायला मला तर आवडत नाही. आमच्या घरी घरगुती असल्यामुळे मी आमच्या घरीच आम्ही पीठ दळतो. आम्ही बाहेर कुठे घेऊनच जात नाही. सगळे आम्ही दळणं डाळ वगैरे बेसनचं पीठ वगैरे आम्ही घरीच बनवतो आणि ज्वारीचं गव्हाचं सगळं आम्ही घरामध्ये सगळं बारीक करतो. आणि आता मी उद्या बनवणार आहे बघा मेंदू वडे नाश्त्यासाठी उद्या सकाळी. आणि तुम्हाला मी उद्याच्याला नक्कीच ती रेसिपी दाखवेन मेंदू वडे बनवताना. मी उद्या सकाळी आता मी उडीद डाळ मी आता भिजत घालून घेते. भिजवायला टाकणार आहे. आता माझ्या भाकरी झाल्यात की मी ते करून घेणार आहे. मला अजून सुकी भाजी काहीतरी बनवायची आहे. आता मला काही सुचत नाही मी आता काय करावं म्हणून. आता मी माझी सकाळचीच पातळ आमची शिल्लक आहे. आता मी ती आहे तर मी आता मला त्याच्याबरोबर काहीतरी सुकी भाजी बनवणार आहे. तर माझ्या भाकरी झाल्या. भाकरी मी काही जास्त बनवलेल्या आहे. 2-3 आता थंडीमध्ये जास्त कोण काही जेवत नाही. आता माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत. मी शेवटच्या भाकरी बनवत आहे. 3च जास्त मी बनवतच नाही. 3च भाकरी बनवल्या आहेत. मी एकच खाते आणि माझ्या मुलाने अर्धी खाली तर तो तर काही खातच नाही. आणि मिस्टरांना एक अशा 3च मी भाकरी बनवते. मी काय जास्त वेस्टेज करत नाही. आणि आता मी 3 भाकरी बनवून घेते आणि आता बघते काहीतरी सुकी भाजी बनवायचं. आणि ते झाल्यानंतर मी भांडी घासून घेते. आता किचनवर तर बघू शकता आता तुम्ही किती पसारा झालेला आहे. माझ्या किचनवर सगळा आता पसारा झालेला आहे. तो मी आता पसारा आवडते कारण मी हलवा बनवून घेतलेला आणि आता भाकरी घालून तरी सगळी माझी घाण झालेलं आहे किचनवर. तर मी तेच किचन साफसफाई करून घेते. आता किचनवरचा मी पसारा आवरून घेते. आता माझ्या तर भाकरी बनवून झालेले आहेत. आता एवढी भाकरी झाल्यानंतर बघते सुकी भाजी काय बनवायची. आणि त्यानंतर मी भांडी घासून घेते. बघा किती पसारा मला झालेला आहे. आता बघते एवढी भाकरी झाल्या तर सुकी भाजी काय बनवायची ते. त्यानंतरच बाकी राहिलेलं काम करून घेते. आणि सकाळी त्यासाठी मला उडीद भिजत घालायची आहे. आता मी सुक्यासाठी ही पापडी शेंग बनवत आहे. आणि आम्हाला काही जास्त लागतच नाही. मी रविवारी घेऊन आले ते 30 रुपयाचे एक पाव घेऊन आले होते आणि त्यातली मी थोडी बनवली होती आणि थोडी शिल्लक ठेवली होती. आता म्हटलं ती बनवूनच टाकावी. माझ्याकडं फ्रीज नसल्यामुळे ते काय लवकर खराब होतात. आणि आत्ता थंडी असल्यामुळे उभं काय नाही तर गरमीच्या दिवसात मी भाजीपाला आणलेला राहतच नाही. मग गरमीच्या दिवसात तर मला रोजच्या रोज भाजीपाला घेऊन यायला लागतो. आता थंडीमुळे मी आता एकदम भाजीपाला घेऊन आलेले आहे. ते बघा मी आता पापडी बनवायला टाकलेले आहे. आणि मी आता इथे त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आणि मी असे तेलामध्ये ते वापरून घेते आणि त्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकणार आहे. आणि नंतर आता हे वापरून पूर्ण झाल्यानंतर मी याच्यामध्ये काही पाणी टाकत नाही. पाणी टाकले तर त्याची टेस्टच जाते. तर मी शक्यतो याच्यामध्ये पाणी टाकत नाही. फक्त तेलामध्ये वापरून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं चटणी आणि तिखट टाकते की माझी पापडी शेंग तयार झाली. आता मी भांडी घासून घेत आहे. ते बघा पाणी तर किती थंड आहे. पाण्याला तर हात लाव पण वाटत नाही इतकं थंड पाणी आहे. आणि आता मी पटपट भांडी घासून घेते आणि भांडी घासून घेऊन माझी किचन साफ करून आणि
आणि मग माझं काम झालं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. धन्यवाद.